आता म्हटलं तर लीड झाली नाही होय का नाही. आता तुम्ही आम्ही सगळे बीजेपी झालो रे, तर सगळे आम्ही समितीतच होतो. तर आम्ही लोकसभेला हिंदुत्व जपण्यासाठी भारत देशाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे. आणि आज तर ती परिस्थिती अतिशय उघड आहे. काय सर, आज परिस्थिती उघड आहे. भारत देशाचं नाव आज जगाच्या 5व्या स्थानावर आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आता मला एक सांगा, मगाशी शंकर सोनवणेने अतिशय उत्तम उदाहरण सांगितलं. काय सांगितले, जगात आता जे नेते होणार आहेत पंतप्रधान म्हणून त्यांचे फोटो लावा, त्या फोटोत बारक्या पोरासमोर उभे करतो. ह्या काळ कोण चांगला आहे कोण सांगताय खरं ह्या विचार हे समजा ना, ह्यांचा काय नाही कांचन कार्यसिद्धी. मी आमच्या त्या कार्यकर्त्यासाठी विचारलो, आता मला काय म्हणलो की तू वाचून आणलो कसं काय, नाही कसा खड्डा लय मोठा म्हटलं ना, म्हटलं येऊन स्टेजला तर सांगतो त्याला काय उत्तर द्यायचं, आमच्याकडे उत्तर. पण आता त्याला टाइम नाही. अरविंद पटेल त्याने काय बोलणार आहे, तो अरविंद पटेल काय बोलणार आहे, ह्या सुद्धा टाइम आहे का आमच्याकडे. आणि ही टाइम 20 दिवसाची पुढच्या 5 वर्षाचा हा इतिहास आहे. आज सगळ्या देशभर 400 पारचा नारा चालू आहे. किती 400 पारचा नारा आहे. हे काय सांगताय, आज मुलाखत बोलली तुम्ही संविधान बदलणार नाही. अरे विचार किती असतो, त्या काँग्रेसने हेच संविधान 17दा बदलले नाही, तेव्हा काय निजल आहे काय माहित नाही. असं बोलतो ना, सांगतो ती टाइम म्हणजे सांगतो. तर तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणानं, देश कोणाचा, देश कोणाचा, आमचा आहे की नाही, आमचा याचा अर्थ अरविंद पटलाचा किंवा हलगे सरांचा किंवा इथं बसलेल्या लोकांचा आहे का, तो प्रत्येक आमच्या देशाच्या नागरिकाचा आहे. तो देश वाचला तर आम्ही वाचणार, देश वाचला तर आम्ही वाचणार का नाही. ह्यांनी सगळ्यांनी काश्मीर इतरली पाळी केली, सगळ्या गोष्टी केल्या नाही की नाही. श्यामा प्रसाद मुखर्जींनी नारा केला, काय नारा केला, एका देशामध्ये 2 झेंडे किंवा 2 विधान अजिबात चालणार नाही. तसं त्यांनी गोळी मारली, कुणी मारलं, बीजेपी वाल्यांनी मारली, तुम्ही मारले कारण तुमचं चालला नाही. 370 कलम हटलं तर रक्ताचे पाठ वाचतील असं म्हटलेलं आहे. ते पाठ म्हणजे बाजू एक थेंब पडत. साधा विचार करा तुम्ही, आम्ही सगळे आमच्याकडे बॉम्बस्फोट होत नाही, बेळगाव जिल्ह्यात बॉम्बस्फोट होत नाही, बॉम्बेमध्ये बेंगळुरूमध्ये त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, त्या ठिकाणी आमचा एखादा कोणता फोड राहायचा तर काय विचार केला आम्ही. अरे विचार करा ना, बॉम्बेच्या ताजमहल मध्ये निष्पाप लोकांना गोळी घालून मारण्याचं काम सगळ्यांनी केलं नाही का. मग त्याच्यात थोडा राग तरी आमच्या मनात ठेवा नाही, थोडा तरी राग ठेवा. एमएलए इलेक्शन एलाड तर मला विचार केली म्हणे साडी देताय का पाडी देताय का गाडी देताय ते मला बघवा. एमएलए इलेक्शन आहे तर हे देशाचं इलेक्शन आहे. आमचा देश वाचायला पाहिजे. देशाचं संरक्षण करण्यासाठी नरेंद्र मोदी दिवस रात्र आपले काम करावं. वयाच्या 70-72 वर्षामध्ये जो माणूस 24 तासात 18 तास आमच्यासाठी काम करतोय, त्याच्यासाठी देणाऱ्या 7 मेला आमचा एक दिवस घालवून, एक दिवस 7 मेला एक दिवस आमचा घालवून भारतीय जनता पक्षाला म्हणजे भारत देशाला आमच्या हिंदुत्वाला सहकार करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आव्हान करतात आम्ही सगळ्या मराठींनी लोकांनी. ते म्हणे मागच्या आमदारांनी विधानसभेत कागदपत्र देताना सगळं मराठी सांगितलं. अरे नुसतं तूच सांगेस, या भाषण करेस काय म्हणून, ते आलेलं हरिण या हरणाची ओटी भरून लावून दे म्हणून सांगेस, आणि ती त्याच्या ओटीतून पडल्या. आणि आम्ही तालुक्यात होय का नाही. तेव्हा सगळ्यांनी ह्या फालतू गोष्टीकडे तुमचं लक्ष देण्याचा अजिबात काळजी नाही. तुम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं की नाही, तुमच्या घरात तुमच्या पोरांना जन्म आम्ही दिलोय की नाही, माझ्या पोराचं भवितव्य घडवण्याचं काम माझं बाप येणार माझं आहे की नाही. मग ते भवितव्य आम्ही केव्हा घडवणार, आमचा देश सुरक्षित राहिला तर आम्ही वाचू शकतो, नाही तर वाचू शकत नाही. एवढा साधा विचार. हे भाषण बिषण
उद्या नरेंद्र मोदींना मी आणून भाषण केलो, योगीना आणून भाषण केलो आणि काही. अरे भारताचे नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आमचा देश पहिला वाचला पाहिजे. गेल्या 5 वर्षात एक काडी इकडची इकडे हलवतात आणि ह्या तिथं सरकारचं भाजप तर राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेस. हे तिकडे असताना इथे म्हणायचं तालुक्यात 5 वर्ष आमचा गेला, 70 वर्ष मागे तालुका आणि भाषण रोखणारे हेच. आणि आता सांगितलं ह्या व्यक्तींच्या नावाला तुम्ही लागायची आवश्यकता नाही, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आम्ही सगळा अनुभव खाल्लेला आहे त्याच्याबद्दल विचार करण्याची काही आवश्यकता नाही. आणि का मला सांगितलं हे 2 तालुके सोडून जे बाकीचे जे तालुके आमचे आहेत त्या सगळ्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वातावरण अतिशय चांगलं आहे. आणि त्या तालुक्यामध्ये तर या भारतीय जनता पक्षाचा जेव्हा उगम झाला तेव्हापासूनचे हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी. तिथं दुसरं कुठलं काय गणितच चाललं नाही. ते सांगताना सांगतात एवढा फरक झाला तेवढा फरक झाला. जे उमेदवार पडले कितूरचा उमेदवार पडला 2000 मतांनी पडला. कारवारची नाईक आमची रुपाली नाईक पडली ती 1200 मतांनी. कागेरी साहेब 2000 मतांनी. हल्लाळमध्ये सुनील हेगडे 2000 मतांनी. सुनील नाईक फक्त 600 मतांना पडला. 600. सुनील नाईक 600 मतांना भटकलमध्ये जिथं त्यांनी आपलंच चालता म्हणलं की नाही तिथे फक्त 600 मताचा फरक झाला. तिथे 600 मताचा फरक झाला. आणि आम्ही खानापूरकरांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेलं हिंदुत्वाचं जे रोपटं आहे आम्ही सगळेजण शिवाजी महाराजांना छातीवर ठेवण्याचं आम्ही काम करतो. त्या महाराजाचा सन्मान ठेवण्याचं ते हिंदू जपण्याचं काम आम्ही केलं नाही तर आम्ही कसले मराठे काय आहे काय मला मराठी म्हणून सांगायचा. या फालतू गोष्टी त्यांनी 5 देतो 10 देतो हे सगळं करतील. हे सगळे आमच्या वाळूवाल्यांचे पैसे ते जमाने देणार. अरे जो आमदार भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ज्याचे हेबार आज आमच्या पक्षाचा जरा दूर जायचा प्रयत्न केला लागले त्यांना मिनिस्टरशिप जेव्हा दिली त्या मिनिस्टरशिप असताना गरिबांना कोरोनामध्ये ज्यांना त्रास झाला अशांना त्यांना किट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. त्या किट मध्ये 8 लाखाचे किट विकून खाल्लेले हे माझे आमदार जे आज लोकसभेचे उमेदवार म्हणून नाही ते 8 लाख रुपये कमी पडल्याने आता आमचा उद्धार करतात ते गरजेचं आहे. हे होऊच शकत नाही. त्यांच्याबद्दल विचार करणं ह्या गोष्टी सगळ्यात तुम्ही डोक्याला काढून टाका. पेपरात बघितल्यानंतर भटकळला असं झालं, अंकोल्याला असं झालं, शिरसी सिद्धापूरला असं झालं, तिथं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह आहे. तुम्ही ते तुम्ही जाऊन शिरशीत राहणार अशी, तुम्ही अंकोल्यास कारवाला जाऊन राहणार अशी काय. आम्ही आमच्या तालुक्यात राहणार. आमच्या तालुक्याचा इतिहास आहे. गेल्या वेळेला 97,600 मताचा लीड होता किंवा मागच्या खासदारकीच्या इलेक्शनला. ह्या खासदारकीच्या इलेक्शनला थोडा इकडे बाबा त्यावेळेस कमी मतं पडली थोडी जास्ती घेतल्यानंतर मी आमची मतं त्याच्यापेक्षा डबल देणं काम गरजेचं आहे. आणि तुम्हाला मागच्या वेळेस 54,000 लीड घेताना 92,000 मतं आमदार साहेबांना आम्ही दिलो त्यावेळेला कुठला फरक झाला का. फरक झाला का खुश नाही. सगळ्यात महत्वाचं काम सगळ्यांना आम्ही करू पाहिजे. इथं उपस्थित असलेल्या जवळजवळ 100-150 आमचे कार्यकर्ते इथं आहे की नाही. 100-150 मध्ये 25 जणांची लग्न होत ना तसं बरोबर खरं 100 जणांच्या बायकात राहा नाही. मी कृपा करून सगळ्यांना विनंती पहिला आमच्या बायकाचं भेट मंदिर पोचून त्या ठिकाणी दुसरं मंदिर बांधण्याचं काम झालं तर शिवाजी महाराज स्वतः त्या ठिकाणी गेले. शिवाजी महाराज स्वतः त्या ठिकाणी गेले. स्वतः जाऊन परत ते मंदिर बांधण्याचं त्यांनी काम केलं. शिवाजी महाराजांनी हिंदुत्व जपण्यासाठी वयाच्या फक्त 52 वर्षापर्यंत तेवढा इतिहास घडवला. त्यांनी बांधलेल्या किल्ल्याचे दगडामध्ये घालून त्यांनी आपलं युवा आयुष्य हिंदुत्वासाठी दान दिलं. तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की नाही. कर्तव्य आहे की नाही. म्हणून तिथं जे आमचे जेवढे प्रमुख आहेत जेवढे बूथ प्रमुख आहेत पेज प्रमुख आहेत त्यांचं सगळ्यांचं कर्तव्य आजपासून 20 दिवस तुम्ही कुणी बी तुमचं वैयक्तिक काम या ठिकाणी विचार करू नका. हे का करू नका तुम्ही सांगाल.
अरविंद पाटील का सांगताय उद्या पाऊस पडला तर पेरू पाहिजे, उद्या मेरतासमोर पाहिजे, काय मेरतासमोर पाहिजे. ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी म्हटल्याशी 5 वर्ष तुम्ही म्हणा मेरता असत नाही गणनेच करतोरी पाहिजे एवढं मात्र नक्की. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज इथनं तुम्ही परत जात असताना माझ्या देशासाठी आमदार अरविंद पाटलांनी सांगितलं किंवा विठ्ठलराव हळदीकर सरांनी सांगितले, अध्यक्षांनी सांगितले, हे सदानंदने सांगितले, ज्योतिबा सांगितले, हे आम्ही फार मोठे नाही. आम्ही मोठे कशामुळे झालो? तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मतदान देऊन ह्या ठिकाणी बसवला म्हणून आम्ही मोठे झालो. तुमच्यामुळे आम्ही मोठे, होय की नाही? तुमच्यामुळे आम्ही मोठे. म्हणून जो आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमच्यासाठी 18 तास काम करून 1 रुपये सुद्धा स्वतःच्या खात्यावर न ठेवता दिले एवढं काम आजपर्यंत इतिहास सांगायला बुवा कुठला जर पंतप्रधान आहे का? एक शास्त्री लालबहादूर शास्त्री वाजपेयी हे जर सोडला तर आज दुसरा माणूसच म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर त्या दुसराकडेच तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आमच्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सगळ्यांना विनंती, तुम्ही सगळेजण मगाशी कृष्णा पाटीलने सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक माणूस समजा त्यांनी 5 सांगितलं, तुम्ही 4 जर बी हाणला तरी आमचं काम सक्सेस होईल. त्यांचं सगळ्यांचं लक्ष आमच्या तालुक्यावरती आहे. मुख्यमंत्री कर्नाटकाचे त्यांचं आमच्या तालुक्यावर लक्ष आहे, DK शिवकुमारांचं आमच्या तालुक्यावरती लक्ष आहे, त्यानंतर बाकी सगळ्या लिडरांचं आमच्या तालुक्यावर लक्ष आहे. कारण आजपर्यंतच्या इतिहासात खानापूर आणि कित्तूर यांनी लीड दिल्याबरोबर तिकडे सगळं गडगड झालंय. यावेळेला ती परिस्थिती त्या ठिकाणी राहणार. यावेळेला यंदा हल्ल्याळमध्ये सुद्धा डबल जास्ती लीड होणार. कारण JDSचे नेते गोटलेकर हे सुद्धा आता भारतीय जनता पक्षाला अलायन्स असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांचं भरपूर मतदान, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक 20-25 हजार मतदान आहे. ते मतदान आणि हे मतदान हे दोन्ही मिळून मतदान केलं तर त्या ठिकाणी किती होते बघा. व्हॉट्सअपला घालायला लागले मराठ्याचं बघायचं, या मागच्या मराठ्यानं आमचं मराठ्याचं सत्या नसेल ना त्याचं अजून नको. कसं असतंय, ज्या पोराची आई राहते त्या आईला स्वतःच्या पोराची काळजी राहते का नाही? मी परवाची दांडेलीला गेलेलो, दांडेलीला सभा होती. त्या दांडेलीच्या सभेत सगळेजण मला म्हणले ते बाळ तरी बाळ वळलेकरचा मॉडेल रे हंग रे हे म्हणजे लई काम चांगलं काम केलं. होय म्हणून लई चांगलं काम केलं. आमच्या इथं पाण्याची स्कीम होती ती मागे सरकार, मी आमदार असताना सरकार काँग्रेसचं होतं, तिथे जाऊन सांगितले की ह्या स्कीम घालून दिलं कशी मल्टीव्हिलेज स्कीम कॅन्सल झाली. कुठला फंड आम्ही घेतला PWDचा 17 कोटी मला फंड सँक्शन झाला होता. तिथं जाऊन आपलं लेटर जोडले आणि काय सांगितले, जो लेटर घेऊन मी माझं की तिथं लेटर जोडा आणि 2-4 कोटी देतो म्हणतो. महादेव बाप्पा सांगितलं माझं मिनिस्टर. मी म्हटलं एका बापाचा, मी 10 बापाचा नाही. मी आमदार आहे, तुझं जायचं करतोय तर माझे 17 तेवढं दे, मला 17 तेवढं दे. तिचा लेटर जोडतो, तिचं लेटर जोडतो, मी तिच्या हाताने जेवणारा माणूस मी राहील. तुझे फंडच नको. म्हणजे तिथं तालुक्याचा उद्धार करायचं काम केले काय? केले नाही. आज आमच्या तालुक्यामध्ये जे 134 गावांना पाणी यायला लागलंय, मला प्रवेश पाणी आता 34 गावांना बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन घालायला का नाही? बघून यायची नाही. विचार करा, बहुग्राम पाणीची योजना याच आमदारांनी KDPची मीटिंग होती, त्या KDPच्या मीटिंग मध्ये कित्तूरचा आमदार दडवडर होते, मल्टीव्हिलेज स्कीम करायला लागलोय असं बोललं. तर मला सांगितलं जरा, मी म्हटलं आता प्रेझेंट आमदार ते आहे, मी काय तिथे जाऊ शकत आहे. आणि एक गोष्ट विचारला म्हटलं, विचारलं हे तुमचं सरकार काय पैसे देत नाही, ते का होत नाही, मी येत नाही, तुझा KDPचा तो विषय त्यानं विधानसभेत नेला. विधानसभेत नेल्यानंतर आम्ही सगळेजण एका ठिकाणी बसून, मी प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगायला लागलो. तर आमच्या लोकांना ते माहित व्हायला पाहिजे आणि कळल्याशिवाय ते समजत नाही. कारण आता पाईप पडल्यात म्हणतात हे मियाच किलोमीटर तर काय करणार, सवय आहे ते. आमच्या इथे एक पोरगी बघू शकले हलगेकर सर, पोरगी बघू शकल्यानंतर त्यांनी म्हटलं शेतीकडे आम्ही विचारले, शेतीकडे तो काय केलं, तो गावच्या बाहेर गेला सर. आमच्या त्या स्कीम मध्ये
एवढी ही मटेरियल स्कीम बसत नाही त्यांनी म्हटलं. त्यावेळेला आम्ही काय सांगितलं, मी स्वतः तिथं होतो, मी म्हटलं मलप्रभेचं पाणी घेऊन येणार, माझ्या समोर तुम्ही चर्चा करू अशी, नदी आमची, पाणी तुम्ही घेऊन अशी, आम्हाला बी काय देताना करा नाही, माझ बी इकडे बीजेपीत घेऊन अशी आणि इतक्या वेळा 10 मिनिटाची म्हटलं तर हो आर्मी तिथे घाला म्हटल्यानंतर 105 ही गावं आणि 106 प्लस मधरे धरून 134 गावांना पाणी आलं. दोडगोडर, चित्तूरचा आमदार दोडगोडर, आज आम्ही त्याला सगळ्यांनी त्याचा आम्ही टाळ्यावरून सन्मान द्यायला पाहिजे. आणि उद्या कुठली सभा राहिली त्या सभेमध्ये दोडगोडर मुद्दा येणार आहे आणि डिटेल केव्हा सँक्शन काय झालं हे डिटेल सांगतात. त्याच्याबद्दल त्यांना सांगू तर आमची 84 देवी आहे तिथे, त्या 84 देवळात मी बी अंघोळ करतो आणि हे लोकसभेचे काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी बी करताना ही स्कीम करूसाठी मी प्रयत्न केला म्हणून त्याला सांगू तर मी करून म्हणून करतो. त्या 84 देवी तिस्त बघून घेतो ना तर मास्त सगळं खोटं सांगण्याचं काम केलंय तुम्ही सगळे. आणि काय तर बोललं की नाही, ही स्त्रियांचा मान नाही, सन्मान नाही, स्त्रियांना बोलतात, हे बोलतात, ते बोलतात, असं काय काय सगळं सांगतात. स्त्रियांना बोलतात, हे बोलतात,